देशात पुन्हा एकदा कोरोनाचं टेन्शन वाढलंय। नवीन सब व्हेरिएंट JN1 चे देशात 21 रुग्ण आढळले आहेत। तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला असून सिंधुदुर्गातील एकाला लागण झाली आहे। नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केलं आहे। राज्यात काही ठिकाणी नवीन रुग्ण सापडले असले तरी घाबरून जाऊ नये असंही आरोग्य विभागाने म्हटलंय। गरजेच्या ठिकाणी मास्क घालणं, वारंवार हात धुणं, इतर कोविड नियमांचं पालन करावं अशा सूचनाही करण्यात आल्या। दरम्यान कोरोनाचे वाढते रुग्ण आणि नव्या व्हेरिएंट संदर्भात ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ तात्याराव लहाने यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। 3 वर्षापूर्वी जगभरात कोविडनं थैमान घातलेला होता। नंतर परिस्थिती हळूहळू सुधारतही गेली। मात्र पुन्हा एकदा कोविडचा एक नवीन व्हेरिएंट आल्याची चर्चा आहे। या संदर्भात बोलण्यासाठी ज्यांनी कोविडमध्ये परिस्थिती हाताळण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे तात्याराव लहाने सर आपल्यासोबत आहेत। सर, कोविडची परिस्थिती मागच्या वेळेस तुम्ही हाताळलेली होती, आता नवीन व्हेरिएंट आल्याच्या चर्चा आहेत, आपण कशा पद्धतीने बघता, आपला अभ्यास काय सांगा? मुख्य म्हणजे की आता आपण जे पाहतोय की ओमायक्रॉन नंतरचे जे काही व्हेरिएंट आले हे एवढे काही आपल्याला कोणाला त्यांनी जंतुसंसर्ग केला नाही। तर आता जो आपण पाहतो की म्युटेशन हे याच्यामध्ये व्हायरसमध्ये चालू असतं आणि आता हा JN1 नावाचा जो व्हायरस आहे ऑगस्ट महिन्यामध्ये हा नोटिफाय झाला होता। सप्टेंबर महिन्यामध्ये हा आपण अमेरिकेत पाहिला। आता जवळपास 41 कंट्रीमध्ये हा आता बघायला मिळतो। भारत देशाचा विचार केला तर 8 डिसेंबरला आपल्याकडे केरळमध्ये याची एक केस आपला सापडली आहे। जो 79 इयर्सचा जे वृद्ध होते त्यांना ही केस होती। मग आता आपण ह्याचं एक हे केलं पाहिजे की आता जेव्हा एखादा कोविड आपण पाहिला त्या सगळ्या परिस्थितीतून आपण गेलो आणि म्हणून सर्वांना भीती असण्याची वाटतेच की हां कोविड आला, असं नाही आहे। पण आता सगळ्यांनी व्हॅक्सिन घेतलं आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना इम्युनिटी आहे। ज्यांना इम्युनिटी कमी आहे, जसं की किडनीचा आजार आहे, ज्यांना इम्युनो कॉम्प्रोमाइज आहेत, अशा लोकांनी थोडी काळजी घ्यायची गरज आहे। दुसरं, जिथे इंटरनॅशनल फ्लाईट आहेत अशा ठिकाणी थोडी मास्क लावली, खबरदारी घेतली। याच्यासाठी भारत सरकारने कालच पत्रक काढलं आहे की त्याची काय काय स्टेटनी काय काळजी घ्यावी, देशांनी काय काळजी घ्यावी। जर आपण तिथे मास्क लावला तर ते जास्त फायद्याचं ठरेल। तर सगळ्यांनीच लावायचा का? नाही, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशांनी मास्क लावायचा। घरामध्ये समजा घसा आला तर त्याची काळजी करायची का? घसा आला म्हणून हा JN1 आहे असं नका समजू। घसा आला तर घशासाठी काळजी घ्या, थोडं पाणी जास्त घ्या, घशाची ट्रीटमेंट घ्या। आणि म्हणून आजच आपण JN1 आला आहे आणि म्हणून सगळ्यांनी पॅनिक व्हायची गरज नाही। आज तरी हा सौम्य स्वरूपाचा व्हायरस आहे, पण एवढंच आहे की आपण मध्ये पाहिलं की आपण जेव्हा यंग असतो त्यावेळेस आपण त्याचा जाऊन ट्रीटमेंट घेत नाही, तसं करू नका। मग दुसरी गोष्ट, व्हॅक्सिन घ्यायची गरज आहे का? हो, आपण जे वृद्ध आहेत, ज्यांना इम्युनिटी कमी आहे अशांना मात्र मी नक्की म्हणेल की आपण व्हॅक्सिन घेतलं पाहिजे। थंडीचे दिवस आहेत, वातावरण दिवसेंदिवस बदलते, त्यामुळे अनेकांना सर्दी आहे, घसा खवखवण्यासारखे त्रास तर रेग्युलर या क्लायमेटमध्ये असतातच। JN1च हे ओळखायचं कसं? JN1 ओळखत असताना एक गोष्ट अशी आहे की आज तरी तुम्हाला सांगतो की जेव्हा घसा एकदम हे होतो, ताप येतो आणि त्याचा जो घसा आहे आपण गच्च धरतो म्हणतो ना, तसा धरतो। तर अशा सगळ्या गोष्टीमध्ये JN1ची काही वेगळे व्हरायटी नाही आहेत। पण घशाच्या बरोबर जर पोटामध्ये गुडगुड करत असेल आणि तुम्हाला लूज मोशन असेल, अशा वेळेस थोडं काळजीचं कन्सर्न आहे। नुसता घसा येणे हा JN1 नाही आहे। कशी केली जाईल? महाराष्ट्रात आता किती केसेस आहेत यासंदर्भात काही अभ्यास होता? महाराष्ट्रामध्ये एक केस आता आपण पाहिली आहे, पण मला असं वाटतं की आज मी शासनामध्ये नसल्यामुळे मला काही डिटेल्स माहीत नाही आहे। पण एवढं निश्चित सांगू शकतो की याचा जो अभ्यास आहे या अभ्यासाप्रमाणे काळजी करण्याची गरज नाही, काळजी घेण्याची गरज आहे। नवीन जो व्हेरिएंट आहे तो कोविडमधलाच आहे, पण संसर्गजन्य जरी असला तरी काळजी घेण्याची गरज आहे, पण भीतीची गरज नाही, भीती करण्याची गरज नाही, अशा पद्धतीचं आवाहन देखील तात्याराव लहाने असं या ठिकाणी करतायत। कॅमेरा पर्सन युग अगदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।